नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या भागात जे झालंय ना ते तुम्हाला अक्षरशः थांबायला भाग पाडणार आहे. एक छोटा रोमॅन्टिक क्षण, पण त्यामागे लपलेलं मोठं रहस्य. थांबा, कारण हे तुम्ही मिस करूच शकत नाही. स्कूटीवर चाललेला शांत प्रवास आणि अचानक अर्णवचा हलकासा स्पर्श. त्या एका स्पर्शानं ईश्वरीचं हृदय अक्षरशः थरथरलं. तिच्या चेहऱ्यावर उमटलेलं छोटंसं हसू आणि अर्णवच्या डोळ्यातला प्रेमानं भरलेला भाव, हा सीन पाहताना जणू संपूर्ण जग थांबून गेल्यासारखं वाटतं. आणि मग तो संवाद. "मी सिंदूर, थांब थांब इथेच." स्कूटी थांबताच तिच्या नजरेसमोर उभा राहतो तो छोटासा पण भावनांनी भरलेला चायनीज ठेला. गरम गरम नूडल्सचा सुगंध आणि मंचुरियनचा धूर. पण या दृश्याला खरं वजन देते ते अर्णवचं न बोलताही खूप काही सांगणारं प्रेम. ईश्वरीच्या डोळ्यात चमकलेलं पाणी आणि त्या क्षणी अर्णवचा हलकासा हसू. प्रेक्षकांनो, हे प्रेमाचं असं रूप आहे जी टीव्हीवर क्वचितच दिसतं. महागड्या ठिकाणी नेण्यापेक्षा तिची छोटीशी आवड लक्षात ठेवणं, यातलं भावनिक वजन काही वेगळंच आहे. पण थांबा, या सगळ्या गोडीगुलाबी क्षणामागे मोठा सावलीचा हात आहे. राकेश आणि लावण्याचा प्लॅन अजूनही सुरू आहे आणि ते हा शांत क्षण बिघडवण्यासाठी तयार बसलेले आहेत. चायनीज ठेल्याजवळचा हा सुंदर सीन खरंच शांततेत पार पडणार आहे की अचानक एखादं थरारक वळण येऊन सगळं बदलणार आहे? प्रेक्षकांनो, तुमचं मत काय आहे? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, पुढचा भाग चुकवू नका. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा.